नमस्कार. पार्ले कट्ट्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांचं आजच्या ह्या 100व्या कट्ट्यावर मी चित्रा वाघ अगदी मनापासून स्वागत करते. खरंच सांगते, इतकं छान वाटतं, इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आमच्या प्रेमापोटी इकडे आलेला आहात. खरं तर हे सत्र केव्हापासून चालू आहे आपलं, की आम्ही एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा विचार करायचा, त्यांच्या नावाची निवड करायची, त्यांना संपर्क साधायचा, नंतर कार्यक्रमाची आखणी करायची, तुम्हाला त्याविषयी माहिती द्यायची आणि तुम्ही आम्हाला हा असा भरभरून प्रतिसाद द्यायचा. ही आपली प्रेमाची देवाणघेवाण जवळजवळ 18-19 वर्ष चालू आहे. मी तुमच्यासाठी खास टाळ्या वाजवणार आहे. आज पार्ले कट्टा ह्या नावाला जी उंची लाभलेली आहे, जी प्रतिष्ठा लाभलेली आहे, हे फक्त आमचं यश नाही आहे, हे आपलं सगळ्यांचं एकत्रित यश आहे. आणि तेच साजरं करण्यासाठी या 100व्या कट्ट्याला आपण असं मोठ्या दीनानाथ नाट्यगृहात दिमाखाच्या सोहळ्यात एकत्र भेटतोय. तुम्ही सर्वांनी रत्नप्रभा महाजन, पार्ले कट्टा संचालिका हे नाव अनेकदा वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल, पण कदाचित इथे उपस्थित असलेल्या काहींना महाजनबाईंविषयी पुरेशी माहिती नसेल, म्हणून मी थोडक्यात सांगते. पार्ले टिळक विद्यालय ही बाईंची कर्मभूमी, विद्यार्थ्यांच्या अतिशय आवडत्या शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. खरी तर ती त्यांची मूळ ओळख आहे, खरी ओळख आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षकाला देण्यात येणारा महापौर पुरस्कार बाईंना प्राप्त झालेला आहे. यातच सगळं आलं. सेवानिवृत्तीनंतर काही काळ त्यांनी विद्यानिधी शाळेतही अध्यापन केलं. त्या सुमारास पार्ल्यातल्या इतर ज्या सांस्कृतिक अनेक संस्था आहेत त्यांच्यात त्यांचा सतत सक्रिय सहभाग राहिलेला आहे. आणि अशाच एका शुभशकुनावर म्हणा किंवा अशाच एका टप्प्यावर पार्ले कट्टा उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली. आम्हा सर्वांचं हे महत् भाग्य की त्यांनी आम्हाला बरोबर घेतलं, आमच्यावर विश्वास टाकला, म्हणून आज हे वैभव आमच्या वाट्याला आलेलं आहे. या 100व्या कट्ट्याच्या टप्प्यावर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ह्या उपक्रमाची नक्की सुरुवात कशी झाली किंवा काय उद्देश होता, बाईंच्या मनात त्यावेळेला भावना काय होत्या, हे सगळं आपण बाईंच्याच तोंडून ऐकणार आहोत. मी इथे आमंत्रित करते पार्ले कट्टा संचालिका रत्नप्रभा महाजन यांना. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि तितकाच भावूक करणारा आहे. बोलता आपण पार्ले कट्ट्याच्या 100व्या कट्ट्याकडे पोचलो. गेली 19 वर्ष कशी गेली खरंच कळलं नाही. आत्ताच चित्राने सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला. आता या क्षणी माझ्या मनात पार्ले कट्ट्याविषयी अनेक आठवणी एकवटल्या आहेत. त्या तुमच्याबरोबर थोड्याशा शेअर करते. इकडे जाऊ नये म्हणून मी वाचून दाखवते. ठराविक साचेबंद होतं ते. पार्ले टिळक विद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर पुढे काय असा प्रश्न मला पडलाच नाही. सामाजिक कामं करण्याची इच्छा होती आणि आवडही होती. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांशी मी जोडली गेले होते. त्या संस्थांमध्ये काम करत असतानाच आपणही एक सामाजिक उपक्रम सुरू करावा असं मनात आलं. मनात आलेला हा विचार सर्वात पहिल्यांदा मी माझ्या घरातल्या मंडळींना आणि माझी मुलगी निलिमा आणि मैत्रीण दीपा पेठे यांनाही सांगितला. माझी संकल्पना सर्वांना आवडली. सर्वांनी मनापासून पाठिंबा दिला. त्यामुळे माझा निश्चय अर्थातच दृढ झाला. साठे उद्यानासमोरच मी राहते. अधूनमधून माझं उद्यानात जाणं व्हायचं. तिथली हिरवीगार झाडी, एकंदर वातावरण मला खूप आवडायचं. या बागेतच उपक्रम सुरू करायचं ठरवलं.
त्यावेळचे नगरसेवक चंद्रकांत पवार यांनी मला त्यावेळी खूप मदत केली. त्यानंतर मग मी काही निवडक अशा तरुण मंडळींना एकत्र आणलं. अर्थात ही सर्वच माझ्या खूप जवळची. त्यामुळे त्यांच्या अंगी असलेले गुण, त्यांची हुशारी, मेहनत घेण्याची वृत्ती मी जाणून होते. त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा, त्यांच्या नवीन नवीन कल्पना, विचार मला या उपक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटल्या. त्या सर्वांनाही माझी कल्पना खूप आवडली. त्यानंतर 2-4 वेळा आम्ही भेटलो. साठे उद्यानामध्ये एक सांस्कृतिक उपक्रम सुरू करण्याचं ठरवलं. त्याचं स्वरूपही ठरवलं आणि डिसेंबर 2007 पासून पार्ले कट्टा या नावाने या सांस्कृतिक उपक्रमाला प्रारंभ केला. मला आठवतंय, अगदी सुरुवातीच्या कार्यक्रमात तर एक टेबल आणि पाहुण्यांना बसायला एक खुर्ची, एवढीच सामुग्री. बोल बोलता येवल्याच्या रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे. त्याचं समाधान खरंच शब्दापलीकडचं आहे. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंत, प्रज्ञावंत अशा मान्यवरांची प्रत्यक्ष भेट घडावी. त्यांचे विचार, अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा एक वेगळाच आनंद अनुभवावा. विशेषतः तरुण पिढीने याचा लाभ घ्यावा असं मनापासून वाटलं. पण कार्यक्रमातून प्रबोधन आणि मनोरंजन याचा मेळ साधण्याचा प्रयत्न असतो. तुम्हाला पण त्याची कल्पना आहे. कट्ट्याच्या या 100रीपर्यंतच्या यशस्वी वाटचालीत तुमच्यासारख्या सुजाण श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रोत्साहन मिळालं. काम करायला हुरूप आला. वेगवेगळ्या क्षेत्रातले नामांकित पाहुणे आणण्याचा प्रयत्न करायला लागलो. सुदैवाने या प्रयत्नांना यश येत गेलं. कट्टा बहरत गेला. कट्ट्याच्या बाबतीतल्या काही आठवणी कायम मनात राहिल्या आहेत. मोठ्या मोठ्या लोकांच्या साधेपणाच्या अर्थात. डॉक्टर जयंत नारळीकर आपल्या कट्ट्यावर आले होते त्यावेळची गोष्ट. डॉक्टर गेटमधून आत शिरत असताना एक प्रौढ वयाच्या बाई खुर्च्यांची चढत रचली होती. त्यामधून एक खुर्ची काढण्याच्या प्रयत्नात होत्या. डॉक्टरांचं लक्ष तिकडे गेल्याबरोबर ते लगबगीने त्यांच्या मदतीसाठी पुढे झाले. किती साधेपणा. आणखीन एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे महारोग्यांसाठी आनंदवन प्रकल्प राबवणारे डॉक्टर विकास आमटे आले होते त्या दिवशीची गोष्ट. गिरगावातून एक 95 वर्षाच्या आजींना घेऊन त्यांची 2 नातवंड आली होती. डॉक्टर विकास भाऊंना ही गोष्ट ते समजल्यावर ते स्वतःच त्या आजींच्या पायाजवळ जाऊन बसले. त्यांना नमस्कार केला. त्यांचा साधेपणा खरंच मनाला स्पर्शून गेला. जेवढी ही मंडळी मोठी असतात ना, तेवढीच ती अत्यंत साधी आणि विनम्र असतात. हा माझा अनुभव आहे इतक्या 100व्या कट्ट्यापर्यंतचा. श्रोत्यांच्या बाबतीतही एक गोष्ट सांगावीशी वाटते. डॉक्टर प्रकाश आमटे यायचे होते. त्या दिवशी एक वयस्कर जोडपं थेट अलिबागहून दुपारीच बागेत येऊन बसले होते. या कार्यक्रमासाठी मान्यवरांना ऐकण्यासाठी खूप लांब लांबून लोक येतात. उत्तम प्रतिसाद मिळतो. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की गेली 19 वर्ष मी आणि माझी टीम एकोप्याने खेळीमेळीच्या वातावरणात सुरळीतपणे हा उपक्रम चालवत आहोत. दीपलक्ष्मी पेठे, सुबोध जोशी, अनुया पालकर, दीपक महाजन, चित्रा वाघ, प्रज्ञा काणे, छाया पिंगे, भाग्यश्री महाजन, अमर करंदीकर आणि स्वाती वाघ. आमच्या कट्ट्याचा आधारस्तंभ
म्हणून मी सुबोध जोशी यांचा खास उल्लेख करीन. आपल्या कट्ट्याचं आरंभीचं गीत लिहिलं आहे ना स्वाती वाघ यांनी, तर सत्यजित कोसंबी यांनी त्याला संगीत दिलं आहे आणि ते गायलं आहे आमच्या सर्व समिती सदस्यांनी. त्याचं मी पण आहे. पाहुणे कितीही मोठे असले तरी त्यांची मुलाखत समितीतील सदस्य घेतील ही माझी भूमिका होती. तो माझा विश्वास सार्थ करणारे सहकारी लाभले हे मी खरंच माझं मोठं भाग्य समजते. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत मान्यवरांशी संवाद साधायचं काम माझ्या समितीतील सदस्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केलं. तुम्ही सर्व जाणताच. त्यासाठी त्या खूप मेहनत घेतात. वेगवेगळ्या माध्यमातून व्यवस्थित माहिती मिळवतात. वेळ प्रसंगी 8-8, 10-10 तासाचा प्रवास करून मान्यवर पाहुण्यांना प्रत्यक्ष भेटायला जातात. कट्ट्याच्या या 100पर्यंतच्या वाटचालीत आजपर्यंत त्यांनी मला जी साथ दिली आहे ना त्याला कशाचीही सर नाही. कोणताही कार्यक्रम तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, कोणताही कार्यक्रम काय किंवा उपक्रम काय आर्थिक मदतीशिवाय होऊच शकत नाही. पार्ल्यातले नामांकित उद्योजक श्री दीपक घैसास यांच्या आशालता घैसास ट्रस्ट कडून गेली अनेक वर्ष आम्हाला सातत्याने मदत मिळते आहे. श्री विनायक देवधर यांच्या सावली चॅरिटेबल ट्रस्टने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. वामनारी पेठे ज्वेलर्स कृत चांदीचे पदक देऊन पाहुण्यांचा सन्मान करतो अगदी पहिल्या कट्ट्यापासून. आजूबाजूला हिरवीगार झाडी, सुजाण सुसंस्कृत प्रेक्षकांनी फुललेलं उद्यान, त्यामध्ये मान्यवरांच्या रंगलेल्या गप्पा, तुम्हा सर्वांना कट्ट्याविषयी वाटणारं प्रेम आपुलकी, हे सर्व पाहून मानसिक समाधान मिळण्याचा आनंद काय असतो ना त्याची प्रचिती खऱ्या अर्थाने आज मला आली आहे. धन्यवाद. पार्ले कट्ट्याच्या संचालिका अर्थात आपल्या सर्वांच्या महाजनबाई यांच्या मनोगतातून आत्ताच आपण पार्ले कट्ट्याचा सुंदर प्रवास अनुभवला. त्यातलेच काही क्षण, ते चेहरे, तो उत्साह, त्या आठवणी, ह्या सर्वांना पुन्हा नव्याने तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी आम्ही तयार केली आहे एक ध्वनी चित्रफीत. तर आता पाहूया पार्ले कट्ट्यांच्या आठवणींचा एक सुंदर चित्रमय प्रवास. नमस्कार मंडळी. आपलं विलेपार्ले म्हणजे अवघ्या महाराष्ट्रात नावाजलेलं उपनगर आणि त्याच नावाला साजेसं सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवा समृद्ध करणारं, जपणारं हे व्यासपीठ पार्ले कट्टा. 2007 मधली गोष्ट आहे. एका संध्याकाळी साठे उद्यानातल्या शांत निसर्गरम्य परिसरात महाजनबाई आणि आम्ही काही तरुण मंडळी भेटलो. त्याच उद्यानात मुलाखतींचा एखादा उपक्रम सुरू करण्याविषयी आम्ही बोलत होतो. कार्यक्रमाचं स्वरूप, बसण्याची सोय, ध्वनी व्यवस्था, महानगरपालिकेकडून परवानगी अशा अनेक बाबींवर चर्चा रंगली होती. उपक्रमाचं नाव काय असावं ह्यावर कुणाच्या तरी तोंडून अगदी सहजपणे एक नाव पुढे आलं, पार्ले कट्टा. सोपं, सुटसुटीत, आपलंसं वाटणारं हे नाव सर्वांच्याच पसंतीस उतरलं आणि तिथूनच एका नव्या आणि आनंदी वातावरणात सुंदर प्रवासाला सुरुवात झाली. तयारीला वेग आला. 1-2 महिन्यातच कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळेच्या स्थानिक नगरसेवकांनी पार्ले कट्ट्याला सर्वतोपरी सहाय्य केलं. उद्घाटनासाठी मुंबईच्या तत्कालीन महापौरांनीही उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली. साळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं. शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2007
त्या संध्याकाळी पार्ले कट्ट्याचा शुभारंभ झाला आणि पहिल्याच कार्यक्रमापासून सुजाण पार्लेकरांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला. मान्यता प्राप्त प्रमुख पाहुणे आणि रसिक प्रेक्षकांनी फुलून जाणारा उद्यानाचा निसर्गरम्य परिसर ही पार्ले कट्ट्याची मुख्य ओळख होऊन गेली. पहिला अर्धा तास मुक्त व्यासपीठ आणि पुढचा 1.5 तास विशेष आमंत्रित पाहुण्यांशी मुलाखतींच्या स्वरूपात मनमोकळा संवाद असं पार्ले कट्ट्याचं सुंदर आणि शिस्तबद्ध स्वरूप निश्चित करण्यात आलं. मुलाखत शक्यतो पार्ले कट्टा समिती सदस्यांपैकीच कोणीतरी घ्यावी असा महाजनबाईंचा आग्रह होता. त्यालाही सर्वांचं अनुमोदन मिळालं. कट्ट्याची आठवण म्हणून वामन हरी पेठे ज्वेलर्स पुरस्कृत चांदीचं पदक पाहुण्यांना देण्याचा शिरस्ताही पहिल्या कार्यक्रमापासूनच सुरू राहिला. सोनचाफ्याच्या परडीने मान्यवरांचं स्वागत हे इथल्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्यच होऊन गेलं. प्रेक्षकांसाठी आपण दर्जेदार विनामूल्य कार्यक्रम सादर करत आहोत, तर ऐच्छिक मदतीसाठीही त्यांनाच आवाहन करावं असाही विचार समोर आला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्थानिक नगरसेवकांनीही वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. पुढे आशालता घैसास ट्रस्ट यांसारखे आधारस्तंभ आपणहून पुढे आले, ते अगदी या 100व्या कट्ट्यापर्यंत. कार्यक्रमाचा पहिला अर्धा तास मुक्त व्यासपीठासाठी राखून ठेवण्याच्या कल्पनेलाही स्थानिकांचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देणारी, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी पथनाट्य, नृत्य, गायन, गुणीजनांचे सत्कार असे विविध कार्यक्रम इथे सादर झाले. नागरिकांची सुरक्षा या विषयावर तर पार्ले पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी इथे येऊन संवाद साधला. त्याशिवाय संतुलित आहार, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन, पाण्याची किंवा विजेची बचत, डिजिटल आर्थिक व्यवहार, जेनेरिक औषधं, ग्राहकांचे हक्क अशा अनेक विषयांवर त्या विषयातील तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. पार्ले कट्ट्याचं नाव खऱ्या अर्थानं मोठं केलं ते इथे येणाऱ्या दिग्गजांनी. आपापल्या क्षेत्रात विलक्षण झेप घेतलेले, जागतिक कीर्ती प्राप्त केलेले मान्यवर कुठलेही आढेवेढे न घेता इथं आले आणि मनमोकळेपणानं व्यक्त झाले. आपल्या विचारांचं अमूल्य धन त्यांनी लुटलं. त्यांना पाहणं, त्यांच्या कारकिर्दीचा प्रत्यक्ष प्रवास ऐकणं, कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटणं याचा मनमुराद आनंद प्रेक्षकांनी घेतला. कधी जागा अपुरी पडली तर लोकांनी रस्त्यावर उभं राहून मुलाखती ऐकल्या. पण त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची ओळख इथल्या मुलाखतींमधून झाली आणि प्रेक्षकांना समृद्ध करून गेली. मान्यवरांच्या मुलाखती सादर करण्याबरोबरच पार्ले कट्ट्याने सामाजिक बांधिलकीही जपली.
नाना पालकर रुग्णालयासाठी जनसेवा समितीबरोबर आयोजित केलेलं रक्तदान शिबिर, शहापूरमधल्या आदिवासी पाड्यांमध्ये केलेलं कपड्यांचं वाटप, वृक्षारोपण उपक्रमातला सहभाग, कोकणातल्या पूरग्रस्तांना मदत, अशा सगळ्यातून कट्टा खऱ्या अर्थाने समाजाशी जोडला गेला. या सगळ्या प्रवासात महत्वाची भूमिका बजावली ती पार्ले कट्ट्याच्या प्रेमळ आणि शिस्तप्रिय संचालिका श्रीमती रत्नप्रभा महाजन यांनी. त्यांचा कामातील काटेकोरपणा, प्रोत्साहन देण्याची वृत्ती, वागण्यातली आपुलकी आणि उत्तमाचा ध्यास यामुळं प्रत्येक कार्यक्रम दर्जेदार होत गेला. सर्वांना सामावून घेणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व समिती सदस्यांनी एक दिलानं काम करत पार्ले कट्ट्याचा आलेख उंचावत नेण्याचा मनापासून प्रयत्न केला. सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आत्मीयतेने सुरू केलेला हा पार्ले कट्टा आज पार्ल्याचा मानबिंदू ठरला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. बघता बघता हा प्रवास आज एका खास टप्प्यावर येऊन ठेपला. 100वा पार्ले कट्टा. कट्टा शतायुषी झाला. मागे वळून पाहताना असं वाटतं यातल्या प्रत्येक क्षणाने या उपक्रमाचं अस्तित्व सार्थ केलंय. ही अभिमानाची शिदोरी, हीच आमची मोलाची कमाई आणि हीच आमची खरी प्रेरणा. सुजन हो रसिक जन हो कट्ट्यावरती जाऊ. चला सुजन हो रसिक जन हो कट्ट्यावरती जाऊ. पार्ल्याचा मानबिंदू हा अभिमानाने गाऊ. चला सुजन हो रसिक जन हो. आम्हीही ते परत परत बघितलंय, तरीही बघताना रंगून गेलो. तुम्ही नक्कीच गेला असाल. गेल्या किती वर्षांची एक सफर केल्यासारखं वाटलं. काही फोटो अस्पष्ट असले तरी आठवणी मात्र सुस्पष्ट, ताज्या आणि तितक्याच आनंद देणाऱ्या आहेत. मगाशी बाईंच्या मनोगतात त्यांनी काही मान्यवरांचा उल्लेख केला, ज्यांच्या पाठिंब्यामुळे हा कट्टा आज या आकाराला आलेला आहे. त्या मान्यवरांचा एक छोटेखानी सन्मान करण्याची विनंती मी महाजनबाईंना करते. पार्ले कट्टा उपक्रमाला प्रत्यक्ष हातभार लावणारी ही मंडळी: विलेपार्ल्याचे माननीय आमदार ॲडव्होकेट पराग अळवणी यांना मी विनंती करते की आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर मी आमंत्रित करते आशालता घैसास ट्रस्टचे श्री दीपक घैसास यांना. आशालता घैसास ट्रस्ट यांचा खंबीर पाठिंबा आम्हाला नेहमीच लाभत आलेला आहे. यानंतर मी आमंत्रित करते सावली चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीयुत विनायक देवधर यांना. सावली चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीयुत विनायक देवधर. पेठे ज्वेलर्सने पुरस्कृत केलेला आहे श्रीयुत विश्वनाथ पेठे. पार्ले कट्ट्याला आर्थिक मदतीचा हातभार अनेकांनी अनेकदा लावलेला आहे, पण एक प्रातिनिधिक स्वरूपात आजच्या कार्यक्रमासाठी विशेष आर्थिक सहाय्य करणारे श्रीयुत दिलीप वैद्य यांना मी आमंत्रित करते. श्रीयुत दिलीप वैद्य. आमचा कुठलाही कार्यक्रम आर्थिक मदती वाचून अडला नाही, ही या सर्वांचे आमच्यावरती खूप मोठं ऋण आहे. यानंतर मी आमंत्रित करते माजी नगरसेवक श्रीयुत चंद्रकांत पवार यांना. अगदी पहिल्या कट्ट्यापासून लागेल ती मदत आम्हाला नेहमीच आत्तापर्यंत करणारे माजी नगरसेवक श्रीयुत चंद्रकांत पवार.
उर्वरित ऋणनिर्देश कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आमच्या पार्लेकट्टा कमिटीच्या सदस्य दीपलक्ष्मी पेठे यांना विनंती करते. नमस्कार मंडळी. आमच्या 100 कट्ट्यांसाठी आजपर्यंत अनेकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, आधार दिला आहे. पण आमच्या मुख्य आधारस्तंभ आहेत आमच्या संचालिका रत्नप्रभा महाजन. प्रथम त्यांच्याविषयी थोडंसं. रत्नप्रभा मैत्रीण माझी. दिसली जरी मूर्ती छोटी तरी जिद्द तिची खूप मोठी. अमाप उत्साह, बोलण्यातलं लाघव आणि आत्मविश्वास हीच तिची बलस्थानं. या बलस्थानामुळेच तिने हे 100 कट्ट्यांचं शिवधनुष्य उचलून धरलंय आणि आज त्याची शतकपूर्ती होत आहे. या कट्ट्यासाठी अगदी सुरुवातीपासून आम्हाला मदतीचा हात देणारे अनेक जण आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. या सगळ्यांचा आज इथे उल्लेख करणं आवश्यक आहे आणि खूप आनंददायी पण आहे. सर्वप्रथम आपल्या पार्ल्याचे माजी नगरसेवक श्रीयुत अभिजित सामंत यांचे आभार. आपल्यापर्यंत आमचा कार्यक्रम पोचवणारे महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक श्रीयुत अशोक पानवलकर, लोकसत्ताचे पत्रकार श्रीयुत नांदगावकर, आम्ही पार्लेकरचे श्री ज्ञानेश चांदेकर, अभूतपूर्वचे संपादक श्रीयुत अनिल हर्डीकर, तसंच फोटो फोकसचे संजय सावंत आणि वैभव डेकोरेटर्सचे तेजस पवार या दोघांनी आपल्या घरचंच काम आहे असं समजून गेली 19 वर्ष आमच्याबरोबर काम केलं आहे. आमच्या बाहेरून गावून आलेल्या पाहुण्यांची राहण्यासाठी सोय करणारे श्रीयुत चैतन्य भागवत आणि वीणा भागवत, धनश्री कॅटररचे श्रीयुत पराग साठे, या सगळ्यांनी आम्हाला खूप सहाय्य केलेलं आहे. आम्हाला मोलाचा सल्ला देणारे आणि आमच्या पाठीशी असणारे डॉक्टर शशिकांत वैद्य, प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहून पण मागे राहणारे श्रीयुत जुहूकर, याशिवाय महापालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी विशेषतः श्रीमती निलेखाजी, पार्ला पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे. आम्हाला देणग्या देऊन आणि आमचं नाव सांगू नका असं सांगणारे आमचे अनेक हितचिंतक, मित्रमैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांचा खारीचा वाटा या यशात नक्कीच आहे. आणि म्हणून पार्लेकट्टा समिती या साऱ्यासाठी नेहमीच कृतज्ञ राहील. आणि आता आमचे पार्लेकर रसिक श्रोते जे नेहमी आमच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असत आणि आमचा उत्साह द्विगुणित करणारे असे पार्ले रसिक, त्यांचेही मी आमच्या पार्लेकट्टा समितीतर्फे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि जाता जाता एक आनंदाची गोष्ट सांगते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वादिष्ट पेढ्यांनी आपल्या सर्वांचं तोंड गोड केलंय ते प्रशांत कॉर्नर यांनी. त्यासाठी पार्लेकट्टा समितीतर्फे मी प्रशांत कॉर्नरचे पण आभार मानते. धन्यवाद. शंभर आठवणींचा हा आनंदी प्रवास आपण सर्व पूर्ण करू शकलो ते केवळ आपल्या महाजनबाई यांच्या प्रेमळ आणि खंबीर नेतृत्वामुळे. महाजनबाईंनी आम्हा पार्लेकट्टा सदस्यांना
भरपूर विश्वास दिला, आत्मविश्वास दिला आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यातनं आम्हाला अगदी लहान सहान कामं देण्यापासून ते अगदी मोठमोठ्या भरपूर विख्यात अशा व्यक्तींच्या, नामांकित व्यक्तींच्या मुलाखती घेण्यापर्यंत जबाबदाऱ्या आमच्यावरती सोपवल्या. आणि ह्या सगळ्या संधी घेत असतानाच आम्हाला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन झालं. कधी त्यांनी आम्हाला प्रेमाने आमच्या चुका समजावून दिल्या, तर कधी तोंड भरून अगदी आमचं कौतुकही केलं. आणि ह्या सर्व प्रवासात आम्हाला कितीतरी मोलाची साथ लाभली, ती आपल्या सर्व प्रेक्षकांची तर लाभलीच. आणि त्याचबरोबर आम्हाला आम्ही जे घडलो, जो आमचा आत्मविश्वास वाढला आणि जे आम्ही अनुभव संपन्न झालो, ते केवळ आपल्या महाजनबाईंमुळेच. बाई, तुम्ही दिलेली मूल्य आणि तुम्ही दिलेली शिकवण ही कायम आमच्या बरोबर राहील. त्यासाठी तुम्हाला सादर वंदन. आपल्या प्रेक्षकांचं प्रतिनिधित्व करत आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर शशिकांत वैद्य यांनी आपल्याला इथे विनंती केलेली आहे. तर आपण आमंत्रित करूया पार्ले कट्ट्याचे जिवलग स्नेही आणि पार्ल्यातले ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर शशिकांत वैद्य यांना. डॉक्टर शशिकांत वैद्य. नमस्कार. ज्यांनी समर्थांचा दासबोध वाचला असेल त्याच्यामध्ये मुख्य उल्लेख आहे तो श्रोत्यांचा. तर तशा एका श्रोत्यांपैकी, अनेक श्रोत्यांपैकी एक मी, या कट्ट्यावर प्रेम करणारा, रत्नप्रभा महाजन आणि त्यांची सगळी टीम यांचं नेहमी कौतुक करणारा, सुबोधचं कौतुक करणारा, डेकोरेटर्सचं कौतुक करणारा, संजय सावंतचं कौतुक करणारा आणि कार्यक्रम संपल्यानंतर एका अनुभूती मिळवून घरी जाणाऱ्यांपैकीच मी एक. तर मला असं वाटलं की एक प्रेक्षक म्हणून, तुमच्या सगळ्यातून एक प्रतिनिधी म्हणून मी थोडी रिक्वेस्ट केली की म्हटलं मला एक अर्धा मिनिट द्याल का. तर महाजनबाई, तुमचं कुणी जर त्या कट्ट्यापासून गेलं तर कोणाच्या लक्षात येणार नाही की इथे इतके सुंदर सुंदर कार्यक्रम होतात, इतके सुंदर कार्यक्रम आपण अनुभवले, इतक्या मोठ्या मोठ्या लोकांना पाहिलं, त्यांच्याशी बोललो, मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, त्यांच्या गप्पा ऐकल्या, त्यांची गाणी ऐकली. किशोरी आमोणकरांसारख्या बाई 8:30, 8:30, 9 पर्यंत थांबल्या, ज्या त्यांच्या स्वतःच्या कार्यक्रमातही थांबत नसाव्यात. हे सगळं कौतुक हे ह्या टीमने आम्हाला दिलं, त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. मॅडम या. माझ्या सगळ्या कमिटी मेंबर्सना मी बोलवते इथे. नमस्कार. नमस्कार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता या का उभ्या आहेत? सुरुवात झाली, आभाराचं भाषण झालं, सत्कार झाले, सगळं काही झालं, तरी आम्ही सर्वजणी का इथे आलो आहे पुन्हा? तर मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आज आपला 100वा कट्टा पार पडतोय. आता मध्यंतरानंतर आपल्याकडे अजयजी, अतुलजी येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमानंतर 100वा कट्टा हा आपला अखेरचा कट्टा असणार आहे. यासाठी आपल्या सगळ्या कट्टा कमिटी सदस्यांची थोडक्यात ओळख करून नावं सांगते. दीपक महाजन, प्रज्ञा काणे, अमर करंदीकर,
दीपलक्ष्मी पेठे, बाईंना तुम्ही ओळखता, मी ओळख करून द्यायची गरज नाहीये. छाया पिंगे, डॉक्टर अनुया पालकर, सुबोध जोशी, मी चित्रा वाघ. सॉरी भाग्यश्री, बाईंचा उजवा हात भाग्यश्री महाजन, आणि प्रेक्षकांमध्ये बसलेली स्वाती वाघ.